टोरंटो पियर्सन एअरपोर्टला स्टाफच नाही आहे जास्त. आमची 6 वाजेची फ्लाईट होती जी आता 8:30 पर्यंत डिले झालेली आहे. काय झालं आमच्या बॅगेचं काही कळायला मार्ग नाही आहे. आय डोंट नो व्हॉट टू डू. तर या अनुभवानंतर आपण काय शिकलो? नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर परेश वाला. आज मी ऑटो वाहून परत भारतासाठी निघत आहे. एअरपोर्ट्सवर सिक्युरिटी चेकला बराच वेळ लागतोय, आणखी आय थिंक त्यांच्याकडे स्टाफ कमी आहे आणि मग त्यामुळे रांगाच्या रांगा लागत आहेत. माय गॉड, सिरियसली हार्ड टाईम. आमची 6 वाजेची फ्लाईट होती जी आता 8:30 पर्यंत डिले झालेली आहे आणि मला लिटरली कनेक्टिंग फ्लाईट कॅच करायला 4 मिनिट्स आहेत. मला माहीत नाही मी ती कशी कॅच करणार आहे. टोरंटो टू अबुधाबी फ्लाईट. लेट्स होप फॉर द बेस्ट. बॉन वॉयाज. पण फ्लाईट लेट होणं ही तर फक्त नांदी होती एका मोठ्या संकटाची. कालच बोललो ना मी की आपलं लेओव्हर थोडा जास्त असला तर चालतं, फ्लाईट डिले झाली तर प्रॉब्लेम होऊन जातो. माझी कालची जी फ्लाईट होती ऑटोवावरून टोरंटोची 6 वाजेची होती, ती 8:45ला निघाली शेवटी. आणि माझं 9:40चं जे प्लेन होतं टू अबुधाबी, दॅट आय मिस्ड. नाव देर इज नो वन टू हेल्प, देर इज नो वन to contact to, there is no one to rebook to, there is no one to talk to. Excellent. रात्रीच्या जवळपास 10:15 पासून आता 4:30 होत आले. आम्ही वेड्यासारखे ह्या काउंटरवरून त्या काउंटरवर, ह्या टर्मिनलवरून त्या टर्मिनलवर फिरतोय. इट्स कम्प्लीट केओस. माय गॉड. आम्ही लिटरली रात्रभर यांच्या एअर कॅनडाच्या विंडोसमोर उभे होतो. तिथे कोणीच नव्हतं पहिली गोष्ट तर. नंतर एक जण आली, तिने आम्हाला सांगितलं की तिथेच वेट करा आणि सकाळी 3:30ला दुसरा स्टाफ येईल, ते तुम्हाला पुढचा मार्ग सांगतील किंवा दे विल हेल्प यू आउट. अँड नाव दॅट लेडी टेलिंग अस टू कॉल द कस्टमर केअर. आय डोंट नो व्हॉट टू डू. तुम्ही बघताय लिटरली प्राण्यांसारखं ट्रीट केलं जातं आहे बिकॉज टोरंटो पियर्सन एअरपोर्टला स्टाफच नाही आहे जास्त. दे आर अंडर स्टाफ्ड आणि त्यामुळे रात्रभर लोकांना एअरपोर्टवर काढावं लागतं आहे. 3-3 तास कस्टमर केअरशी वेटिंगवर राहिल्यावर सुद्धा काम होतं नाही आहेत. ओ गॉड, ही रांग संपणार आहे का आज? पूर्ण रात्र आमची एअरपोर्टवरच गेली आणि अजूनही आम्हाला काही हेल्प मिळत नाही आहे. नाही म्हणायला एवढं कळलं आहे की माझी नेक्स्ट फ्लाईट असणार आहे उद्या संध्याकाळी, पण तोपर्यंत मी कुठे थांबायचं, काय करायचं, काहीही त्यांच्याकडून सांगण्यात येत नाही आहे. आता आम्ही बॅगेजच्या लाईनमध्ये आहोत. काय झालं आमच्या बॅगेजचं काही कळायला मार्ग नाही आहे. तुम्हाला रिबुक जरी केलं तरी तुमचं चेक इन झालेलं सामान कुठे आहे ते सापडायला तयार नाही आहे अजून. आता एअर कॅनडा म्हणत आहे की आमच्याकडे तुमचं लगेजच नाही आहे आणि मी माझी कनेक्टिंग फ्लाईट तर मिस केली. आय डोंट नो हाऊ इतिहादवाल्यांकडे माझं लगेज पोहोचेल जर माझी फ्लाईट ऑलरेडी लेफ्ट झाली होती. एवढं लेट केलं यांनी. पुन्हा येऊन बघावं लागेल एअरपोर्टला. वेलकम टू टोरंटो फॉक्स. सामानासाठी वणवण फिरणे काय असतं ना, यार अनुभवतोय आम्ही आता. हॉरिबल. ॲक्च्युली माझं लगेज ना एअर कॅनडाकडे होतं ना इतिहादकडे. ते होतं टर्मिनल 1 ते टर्मिनल 3च्या ट्रान्झिटमध्ये. पण माझी नेक्स्ट फ्लाईट मिस झाल्याने ते असेच बेवारस पडले होते.
तर मित्रांनो, काल रात्रीपासून जे मी बॅगेजच्या मागे फिरतोय आणि माझं तिकीट रिबुक करायच्या मागे फिरतोय, याच्या संदर्भात काही महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला देऊ इच्छितो. सगळ्यात पहिले इन्फॉर्मेशन डेस्क शोधून तिथे जाऊन आपला प्रॉब्लेम सांगायचा त्यांना आणि कोणाचा तरी नंबर किंवा कॉन्टॅक्ट किंवा काहीतरी काउंटर नंबर काहीतरी घ्यायचं त्यांच्याकडनं. बिकॉज जर आपण फक्त आणि फक्त एअरलाईन्सच्या मागे चक्रा मारत बसलो ना, तर पूर्ण दिवसभर आपण टेस्ट करत राहून जातो, जसं थोडंफार माझ्या बाबतीतही झालं. शेवटी मी हेल्प डेस्कवरून एका व्यक्तीचा नंबर घेतला जो रिस्पॉन्सिबल होता त्या बॅगेजसाठी, आणि त्याने मला व्यवस्थित गाईड केलं की कुठे जायचं आहे, काय करायचं आहे आणि तुमचं बॅगेज कुठे असू शकतं. सो दॅट इज द बेस्ट थिंग टू डू. दुसरी गोष्ट, रिबुकिंग मोस्टली ज्या एअरलाईन्समुळे तुमची नेक्स्ट फ्लाईट मिस झाली आहे ते तुमचं रिबुकिंग ऑन देअर ओन करतात. त्यासाठी तुम्हाला रांगेत लागण्याची गरज नसते. तुम्ही प्रयत्न करू शकता, डेफिनेटली फास्टर काम होईल. पण माझं जे रिबुकिंग आहे ते मला ईमेलने आलं अँड आय वॉज रिलीव्ड. लेट्स चेक विथ द बॅगेज नाव काय झालं आहे बघूया. कसं असतं बघा, एअर कॅनडाचाच बॅगेजचाच स्टाफ बिलकुल हेल्प करत नव्हता आणि शेवटी त्यांच्याच एका कलिगने, मिस्टर रोनाल्ड, त्यांनी लगेच कॉल लावला, कन्फर्म केलं की ते लगेज कुठे आहे, लोकेट केलं अँड ही वॉज बिंग व्हेरी हेल्पफुल. माय गॉड, एकाच कंपनीचे एकाच डिपार्टमेंटमधले लोक पण ना व्यक्ती तितक्या प्रकृतीचे म्हणतात ना, ते एकदम खरं आहे. सो आता परत टर्मिनल 3ला चाललो आहे मी. अर्थातच त्याचा काहीच फायदा झाला नाही. बॅगेज लोकेट झालं होतं, पण ते माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कोणीच फ्री नव्हतं. स्टाफच नाही आहे त्यांच्याकडे, काय करणार. सो मला आता उद्या परत बोलावलं आहे. ही माझी शेवटची संध्याकाळ आहे कॅनडातली, होपफुली. आणि उद्या आय एम फ्लाईंग बॅक टू माझा भारत देश. दिवसभर तापल्यानंतरच सोनेरी झळाळी मिळते नाही. चला, आपल्याला आपल्या लगेजबद्दल अपडेटही मिळालेलं आहे. होपफुली ते उद्या माझ्यासोबत माझ्या फ्लाईटमध्ये असेल. कृष्णाने लगेच एक हॉटेल बुक केलं. सकाळी पोटभर जेवण करूनच मी एअरपोर्टला गेलो, कारण अजूनही या टर्मिनलपासून ते त्या टर्मिनलपर्यंत बऱ्याच फेऱ्या कराव्या लागू शकतात. तर या अनुभवानंतर आपण काय शिकलो? टिप नंबर 1, कधीच लॉंग एरोप्लेनच्या जर्नीच्या आधी डोमेस्टिक छोटी मोठी जर्नी प्लॅन करू नका. जसं फॉर एक्झाम्पल माझं झालं, मी ऑटो टोरंटो डोमेस्टिक जर्नी होती. भलेही मी तिकीट एकच काढलं, पण ती जी डोमेस्टिक जर्नी होती त्यामुळे सगळी गडबड झाली आहे. मी ऑल द वे बसने जरी आलो असतो टोरंटोला आणि तिथून चेक इन केलं असतं तर मला एवढा प्रॉब्लेमही झाला नसता आणि मी आताशी घरी असतो. दुसरी गोष्ट, तुमच्या लगेजचा फोटो तुमच्याकडे असला पाहिजे. इवन तुमची कॅरी ऑन बॅग, चेक इन बॅगचा तर असला पाहिजे, बट कॅरी ऑन बॅगचाही तुमच्याकडे ठेवायला हवा, राईट. आणि तिसरी टिप, जर तुमचं लगेच सापडत नाही आहे तर सगळ्यात पहिले जाऊन इन्फॉर्मेशन डेस्कला जा, तिथे तुमची कंप्लेंट नोंदवा किंवा ॲटलिस्ट अशा पर्सनचा कॉन्टॅक्ट नंबर घ्या. काहीतरी तुम्हाला कॉन्टॅक्ट मिळाला पाहिजे कोणाचा तरी, ज्याला तुम्ही संपर्क करू शकाल. बिकॉज एव्हरीवन कीप टेलिंग यू इकडे जा तिकडे जा, तुम्ही फिरत राहता आणि काहीही होत नाही. सो इट्स बेटर की आपल्याकडे काहीतरी कॉन्टॅक्ट पर्सन किंवा कॉन्टॅक्ट नंबर हवा. चला बघूया काय होतं ते. यू डोंट नो माझ्यासोबत आता काय झालं. माझ्या फ्लाईटच्या डिपार्चरला 1 तास 5 मिनिटं कमी असताना तो जो कॉन्टॅक्ट होता हेल्प डेस्कवरून मिळालेला, त्याने माझं लगेज बॅगेज काउंटरवर ड्रॉप केलं. मी परत जाऊन ते कलेक्ट केलं आणि परत लाईनमध्ये उभं राहून चेक इन केलं. अँड लकीली सिक्युरिटी क्रॉस करून मी ऑन टाईम माझ्या गेटवर आहे विथ ऑल माय लगेज टॅग्स.
Oh my god. It was hell of an experience. My god. Let's fly to India. I'm done. सो आता माझी फ्लाईट आहे टोरंटो ते लंडन आणि लंडनहून मुंबई. Welcome to London. Everyone have a different accent. सिक्युरिटी तर लगेच झाली आमची. आता थोडीफार शॉपिंग करू. Let's see. Let's go. लंडन हिथ्रो फार मोठं एअरपोर्ट आहे. म्हणजे लंडनमधले जे इंटरनॅशनल एअरपोर्ट्स आहेत मोठ्यात मोठे त्यातलंही ते सगळ्यात मोठं आहे. तर कनेक्शन जर तुमचे असतील म्हणजे फक्त तुमचं ट्रान्झिट असेल लंडनवरून तर सध्या तर दोनच रिक्वायरमेंट आहेत. एक तर तुम्ही RT-PCR टेस्ट केलेली असावी किंवा तुमचं पूर्ण वॅक्सिनेशन झालेलं असावं आणि ट्रान्झिट व्हिजा तुम्हाला लागेल जर तुमच्याकडे कॅनडाचा किंवा US चा व्हिजा नाही आहे. राईट. जर कॅनडाचा आणि US चा व्हिजा तुमच्याकडे आहे तर तुम्हाला इंग्लंडच्या ट्रान्झिट व्हिजाची गरज नाही. तुम्ही एक्झॅम्प्ट ठरतात. आणि कनेक्शनसाठी सिम्पल आहे. टर्मिनल 5ला मी उतरलो. माझी फ्लाईट टर्मिनल 5ला लँड झाली आणि मी फक्त पर्पल साईन फॉलो केली जे कनेक्शन्सला घेऊन जाते आपल्याला. सो इट वॉज प्रिटी मच इझी. आज हम समूह संख्या द्वारा बोर्डिंग करेंगे. कृपया स्वागत आहे भारतात. सकाळचा 9:15 वाजला आहे आणि फायनली आपल्या भारतात परत आलो आपण. फक्त एक गोष्ट मला खटकली इथे. कॅनडामध्ये जेव्हा कोणी भारतीय दिसतो ना मग तो कोणीही असो तेव्हा खरंच मनापासून आनंद होतो. आणि इवन मलाच नाही म्हणजे जेही मला लोक भेटले त्यांनाही खूप आनंद झाला की अरे कोणीतरी आपल्या देशाचं सापडलं. पण जसे आपण आपल्या देशामध्ये येतो आपल्या भारतात येतो ना आपला ॲटिट्यूड आपलं वर्तणूक सगळंच चेंज व्हायला लागतं. म्हणजे मी फक्त कर्मचाऱ्यांबद्दल नाही बोलत आहे पण माणसांनी माणसांशी माणसाप्रमाणे वागलं पाहिजे ना. ते कुठेतरी हरवलं आहे. कदाचित पण भारताच्या बाहेर जास्त भारतीय असतो आणि भारतात आल्यावर आपल्याला आपला धर्म जात वगैरे सगळं आठवायला लागतं. विचार करणारी गोष्ट आहे.